9 किलो सोने की ठगी के मामले में बोरीवली पुलिस ने एक आरोपी को अमृतसर से किया गिरफ्तार। एंकर मुंबई के बोरीवली पुलिस ने एक जौहरी से 9 किलो सोना ठगने के मामले में 2 साल से फरार चल रहे आरोपी को अमृतसर से गिरफ्तार किया है। गिरफ्तार आरोपी का नाम सुरेश वर्मा है, जो अमृतसर का रहने वाला है। पुलिस निरीक्षक मिलिंद नागपुरे ने बताया कि आरोपी और फरियादी 2010 से एक दूसरे को जानते हैं और बोरीवली में सोने का गहना बनाने का व्यवहार चल रहा था। सर काय सांगणार, फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे, एकूण काय प्रकरण आहे? सर्वप्रथम हा गुन्हा एमएजी पोलीस ठाणे येथे दाखल झालेला होता आणि दाखल झाल्यानंतर माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्फतीने तो बोरिवली पोलीस ठाणे येथे वर्ग झालेला होता। याच्यात 2 आरोपी होते, सुरेश वर्मा आणि रिंकू वर्मा। या दोघांनी पण या गुन्ह्यातील फिर्यादी दीप सागर, नवीन सागर यांची फसवणूक केलेली होती। जवळजवळ 9 किलोच्या वरती सोनं आणि 37 लाख रुपयाच्या पेक्षा जास्त रकमेचा त्यांनी अपहार केला होता। सन 2010 पासून त्यांच्यामध्ये व्यवहार चालू होते आणि करोनानंतर त्यांनी व्यवहार स्टॉप करून फिर्यादीशी संवाद बंद करून त्यांनी त्यांचे अमृतसर इथले पत्ते पण त्यांनी चेंज केले होते, फोन नंबर चेंज केलेले होते आणि त्यांचा तपास तांत्रिक मदतीने चालू होता। तो अमृतसर इथे असल्याची माहिती आम्हाला तांत्रिक तपासातून दिसून आली। असं असताना माननीय पोलीस उपायुक्त आनंद बोयटे सर, झोन 11 यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतसर येथे टीम पाठवली असता तिथे आरोपी शोध घेतला असता तो तपास पथकाला मिळून आला। त्यांनी तिथे अरेस्ट करून ट्रान्झिट रिमांड घेऊन बोरिवली पोलीस स्टेशन ठाणे येथे घेऊन आले आणि तिथून मग आजपर्यंत त्याची पोलीस कस्टडी रिमांड आहे। त्याच्यामध्ये आम्ही परत पुन्हा एकदा अमृतसर येथे टीम पाठवून याच्यातल्या सोनं आणि पैसे रिकव्हरी करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत। सर, पहिल्या अटक्यांमध्ये काही आरोपीकडून काही रिकव्हरी झालेला आहे का? अद्यापर्यंत काही रिकव्हरी झाली नाही, पण त्याच्यात रिकव्हरीची शक्यता फार आहे। सर, आरोपीचं बॅकग्राऊंड काय आहे? एकूण आरोपीच्या यावरती काही आधी गुन्हा दाखल होता का आणि यामध्ये अजून कुठला आरोपी समावेश असण्याचा? आरोपीचा अभिलेख एक वेळा पडताळणी केली आहे, त्याच्यात काय मिळून आलेला नाही, पण पुन्हा आम्ही त्याची पडताळणी करीत आहोत। तसेच तो राहत असलेल्या स्थानिक पोलीस स्टेशन येथे पण टीम पाठवून त्याचा अभिलेख अजून कुठल्या गुन्ह्यात वॉन्टेड आहे त्याबाबत आमचा तपास करण्यात येत आहे।